तर मी विनंती करेन की व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवर श्री प्रवीण पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार राम यांना प्रदान करावा. चांगला खेळ राहिला रामचा. शेवटच्या क्षणी अंतिम ठिकाणी येऊन जो षटकार लगावला त्या षटकाराच्या जोरावर मात्र आता हातीगाव संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप खूप अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल करमाळे संघाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद आपण आपला सहभाग नोंदवलात. पहिल्या सामन्याकडून जाऊयात आपण दुसऱ्या सामन्याकडे. दुसरा सामना पुन्हा एकदा जाऊयात. नाही लांब येतो. चला दोन्ही संघांना विनंती असेल पहिला चेंडू पडण्या अगोदर आपला राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये उपस्थित असणे बंधनकारक असेल. अष्टविनायक रांजणवाडी विपक्ष बेलदारवाडी असा सामना आपल्याला आता मैदानामध्ये रंगताना दिसणार आहे. आणि बेलदारवाडी संघ प्रथमतः फलंदाजी करताना दिसेल कारण रांजणवाडी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे बेलदारवाडी संघाला फलंदाजीसाठी. श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा सामन्याला केली जाईल सुरुवात. अरविंद आणि चेतन सलामीची जोडी. पहिला चेंडू लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क. सरळ सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर विजयाचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरलेले फलंदाज एक उत्कृष्ट फटक्याने सुरुवात करतायत आपल्या खेळीची. पहिल्या चेंडूवर षटकार. वारंवार स्वराज्य वारणा मोहना प्रीमियर लीगच्या नंतर स्वराज्य वारणा मोहना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक अशा स्पर्धा इथे आयोजित केल्या जातात आणि याच स्पर्धांमधून आणखीन एक आकर्षक अशी स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आलेल्या आहेत. श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा हा आयोजन आणि या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर अतिशय मोफतरित्या पाहू शकता. रविवारचा दिवस खरं तर सुट्टीचा दिवस म्हणून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला जरूर लाभेल. परंतु ज्या प्रेक्षकांना यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. पहिला फटका होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु निकाल तोच. षटकार षटकार आणि षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार येत आहे अरविंदच्या बॅट मधून. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद लुटणे शक्य होणार नाहीये मैदानावर येऊन त्या प्रेक्षकांसाठी ओम साई MTC लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवर ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जात आहे. सर्वांनी आनंद लुटा. घर बसल्या किंवा या यूट्यूब चॅनलवर आपण या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. अतिशय क्लिअर क्वालिटीमध्ये उत्कृष्ट दर्जाचा कॅमेरा वर्क सुद्धा आपण पाहतात. बरीच मेहनत लागते या सर्वच थेट प्रक्षेपणासाठी. खराब चेंडू आहे. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. पंच नॉन स्ट्राईकचे बॅटर आहेत ना त्यांना थोडंसं बाजूला करा कारण कॅमेऱ्यामध्ये तो अँगल येत नाही आपल्याला. धन्यवाद. बॅटरचा अँगल येत नाहीये. धन्यवाद. सर्वच खेळाडूंचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आपण चांगलं सहकार्य करतात. यावेळेस सुद्धा काहीसा खराब चेंडू. ना फलंदाजांनी मेहनत केली ना यष्टिरक्षकांनी मशागत केली. फक्त त्या चेंडूकडे पाहत राहिले. खराब चेंडू हाताळत आहेत गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडूंमागे जवळजवळ जर पाहिलं तर 16 धावसंख्या खर्च झाल्यात.
अरविंद साठी खुशखबर असेल, लागोपाठचा तिसरा षटकार लगावला तर डीडी यांच्या माध्यमातून 2000 रुपये. ह्या वेळेस पाहूयात, लगावला फटका आणि आलाय षटकार. आता डीडीला खिसा खाली करावा लागणार आहे, कारण तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार आलाय. आता डीडी आपला खिसा खाली करा, गुगल पे करा किंवा कॅश घेऊन कोणाला पाठवा, परंतु या फटक्यांची शाबासकी आपल्याला द्यावीच लागणार आहे. 22 धावसंख्या, 22 धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली. फक्त 3 चेंडूंची समाप्ती. सुशांत दडपणामध्ये संघर्ष करत असताना दडपणातून आता काय चाललेलं आहे. यावेळेस पाहूयात, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू. अखेरकार निर्धाव चेंडू आलाय, कमबॅक केलाय. चार चेंडूंची समाप्ती, 22 धावसंख्या धाव फलकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बॅटची बाहेरची गाडा. पाहूयात, चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. तिथे एक क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु पंच कळवतील की हा चेंडू असेल घोषित स्वरूपाच्या धाव संख्येचा. एकच धाव ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. अतिरिक्त स्वरूपाची धावेच्या सहाय्याने एकूण 23 धावसंख्येवर आता धावफलक जाऊन पोहोचलाय. पावसाळी क्रिकेट रबर बॉलचा अवलंब केला जातो या स्पर्धेमध्ये. आणखीन एक खराब चेंडू. जवळजवळ तिसरा वाईट +1 म्हणजे एकूण 6 धावसंख्या अतिरिक्त स्वरूपाचा खर्च केल्यात सुशांतने. एक षटकार मोफत दिलाय फलंदाजांना. आणि पावसाळी क्रिकेटचा उल्लेख नेहमीच करावा लागतो. यावेळेस चांगला चेंडू पायांवर आदळला. पंचांचा कोणताही इशारा आलेला नाहीये, म्हणजे डॉट बॉल असेल. धावसंख्या धावफलकावर 25 वर स्थगित. पहिल्या षटकाची समाप्ती 25 धावसंख्या धावफलकावर. सचिन नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाले. क्षेत्ररक्षणाकडे आपण पाहूयात. एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यानंतर एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतील, त्यानंतर एक कव्हर्स रिजन मध्ये आणि कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीने एकूण 7 सीमारेषाचं रक्षण करणारे रक्षक आपल्याला सीमारेषेलगत पाहायला मिळत आहेत. परंतु आता गोलंदाजांवर ही जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधारांनी, की जे धावसंख्या पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात त्यांना कव्हर अप करायचं आहे आपल्याला. यावेळेस फटका चांगला आहे, पूल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल. धावा देऊन जाईल फुल. आलेले आहेत 6 धावा. सीमारेषा पार षटकार. अरविंद आता थांबायला तयार नाहीयेत. अरविंदची बॅट तळपते. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. बॅकफुट वर गेले, स्वतःसाठी जागा बनवली आणि पूल करत असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट टायमिंग साठी नाही तर ताकदीसाठी ओळखलं जातं आणि ताकदीचा पुरेपूर वापर या फटक्यामध्ये आपल्याला दिसून आला. पूलचा फटका. पाहूयात पुढील चेंडू. यावेळेस टॅप केलेला आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. स्ट्राईक मध्ये परिवर्तन होईल. या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. जरी शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जिथे आपण एका फलंदाजांवर जास्त अवलंबून राहत असतो, तिथे मात्र अशा स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा फार महत्वाचं असतं. कारण जेवढा आत्मविश्वास चांगले फटके खेळणाऱ्या फलंदाजाला येतो, तेवढाच आत्मविश्वास दुसऱ्या फलंदाजाला येणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. परंतु पंचांचा इशारा, बॅट चिकडा आणि चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. पाच चेंडूंची समाप्ती झाली आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू. यावर फटका चांगला आहे. बॅटचा टायमिंग पहा, बॅटचा फ्लो पहा. हाय बॅकलिफ्टने खेचलेला हा फटका लँड झालाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा पार. षटकार रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. काय वेगाने बॅट आली, काय बॅटचा फ्लो आला. या वेगाने बॉलला दुप्पट गती प्राप्त करून दिली आणि चेंडू पाठवला सीमारेषा पार षटकारासाठी. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांअखेरीस आता धावसंख्या 20 धावसंख्येच्या सरासरीने जाऊन पोहोचले 40 वर. सुरुवात चांगली झाली होती या षटकाची, परंतु सुरुवातीवर अवलंबून नसतं तर शेवटावर अवलंबून असतो हा क्रिकेटचा खेळ. शेवट कसा होतो आणि दुसऱ्या षटकाचा शेवट गोड झालाय बेलदारवाडी संघासाठी. 2 षटकांमध्ये 40 धावा. मागील सामन्यामध्ये 42 धावसंख्येचा सामना सुद्धा अटीतटीचा होत असताना आपण पाहिला होता, परंतु आता अवघ्या 2 षटकांमध्ये 40 धावसंख्या धावफलकावर लगावल्या आहेत. नवीन गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट्स. अरविंद येथील गोलंदाजी मार्क फलंदाजी मार्कवर, माफ करा. बॅटची बाहेरची गडा, परंतु गोलंदाजांचा प्रयत्न होता झेल घेण्याचा. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. कोणती धाव मिळणार नाही. आता अरविंद आणि चेतन हे सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दोन्ही फलंदाजांना लय प्राप्त झालेली आहे. अरविंदच्या बॅटमधून ताकदवान फटके येत आहेत तर चेतनच्या बॅटमधून हाय बॅकलिफ्टचे फटके येत आहेत. यावेळेस सुद्धा फटका काहीच फसलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जात असताना फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. वारंवार मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न, कारण 4 षटकांचा शॉर्टर फॉर्मॅट आहे हा आणि या 4 षटकांमध्ये एकाही चेंडूवर काहीसा सुटकेचा श्वास घेता येणार नाहीये. प्रत्येक चेंडूवर मेहनत करावी लागणार आहे, प्रत्येक चेंडूवर कसरत करावी लागणार आहे आणि ती कसरत, ती मेहनत, तो परिश्रम पूर्ण आपल्याला संपूर्ण सामन्यामध्ये दिसून येतोय. खराब चेंडू, काहीसा खराब चेंडू, वाईड बॉल, पंचांचा इशारा. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ऍड केली जाईल धावफलकामध्ये. 42. या स्पर्धेचा उच्चांक सुद्धा आता मोडला गेलाय. करमाळे संघाने 41 धावसंख्या उभारल्या होत्या प्रथम डावामध्ये, परंतु आता बेलदारवाडी संघाने 42 धावसंख्या उभारलेल्या आहेत. फुलटॉस चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने दिशा दिली आणि चेंडू चाललाय सरळ फरार होण्यासाठी, चाललाय सीमारेषा पार. अरविंदच्या बॅट मधून आलाय हा चौकार. शेहेचाळीस धावसंख्या. चौकार षटकार, चौकार षटकार. अरविंद असो की चेतन असो, परंतु बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत, चांगले फटके येत आहेत आणि यावेळी चांगली प्लेसमेंट सुद्धा पाहिली. स्क्वेअर लेगला खरं तर एक क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू गेला सीमारेषा पार चौकारासाठी. यावेळी चांगला फटका लॉफ केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपल्याला काहीसा इन ऍक्शन पाहायला मिळेल, परंतु फक्त बघ्याची भूमिका स्वीकारेल आणि चेंडू जाईल सीमारेषा पार षटकारासाठी. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. 37 धावसंख्येवर अरविंद खेळी करत असताना दिसत आहेत. सांघिक अर्धशतक तर दिसलंय आणि आता वैयक्तिक अर्धशतकाच्या दिशेने लगावलेला आणखीन एक षटकार. 37 धावसंख्या अरविंदची होती. 37 मध्ये 6 धावा ऍड केल्यानंतर 43 धावसंख्या झाल्यात अरविंदच्या. फक्त 2 फटके दूर, फक्त 2 मोठे प्रहार दूर की ज्याने या स्पर्धेतील
श्री सिद्धेश्वर चषक 2025 मधील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जाऊयात, क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे आणि फटका चांगला ड्राईव्ह केली, ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील कदाचित अरविंद. आणि या सिंगलने षटकाची सुद्धा झाली आहे समाप्ती. आता फक्त एक षटकार दूर आणि जर षटकाराने अर्धशतक साजरं केलं, ओव्हर झाली आहे, एक षटक अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 59. अरविंदसाठी खुशखबर असेल, जर आपण अर्धशतक झळकावलं तर षटकार लगावून जर आपण अर्धशतक झळकावलं तर चेतन पाटील यांच्या माध्यमातून रोख रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. अरविंदसाठी खुशखबर असेल, षटकार लगावून जर अर्धशतक झळकावत आहात तसेच विकास मस्कर भाऊ यांच्या माध्यमातून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी. वाईट बॉल, अजूनही वाट पाहावी लागणार आहे प्रेक्षकांना, अजूनही समर्थकांना त्या अर्धशतकाची वाट पाहावी लागणार आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज बेंगडे. 44 वर अरविंद हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पाहूयात पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. लिगल डिलिव्हरी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू, काहीसा वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. अर्धशतकाच्या अपेक्षेत संपूर्ण मैदानामध्ये शांतता, उत्साह आहे, परंतु शांततेच्या स्वरूपात उत्साह आहे. यावेळेस फटका पाहूयात, लॉंगॉनच्या दिशेने फटका चाललाय, एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फिल्डर इथे घसरलेला आहे. हे दृश्य वारंवार पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं आणि कॅमेरामॅन सुद्धा हे दृश्य टिपत आहेत. हीच तर मजा आहे खरं तर पावसाळी क्रिकेटची. क्षेत्ररक्षकांची मशागत, एक शॉर्ट रन असेल. पंचांनी कळवलं एक शॉर्ट रन असेल, त्यामुळे अजूनही आता 45 धावसंख्येवर असतील अरविंद. संधी आहे एका षटकाराने अर्धशतक साजरं करण्याची. फटका पुन्हा एकदा फसलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे, स्क्वेअर लेग वरून येताच खेळाडू, एक धाव काढून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा वेगवान प्रयत्न वेगवानरित्या पूर्ण केला जातोय. या 2 धावसंख्येने बेलदरवाडी संघ आता जाऊन पोहोचलाय 65 धावसंख्येवर. 65 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे बेलदरवाडी संघाची आणि 47 धावसंख्या अरविंदची आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 3 धावसंख्या दूर. या वेळेस लगावलाय, उंचावलाय, चेंडू चाललाय उंच उंच आणि जाईल लांबच लांब. अरविंदच्या बॅट मधून आलाय षटकार. ज्या खेळीसाठी अरविंदने प्रथम क्रमांकाचं हे पद स्वीकारलं होतं, सलामीला आले होते, सुरुवात चांगली द्यायची होती आणि सुरुवात चांगली करता करता शेवट सुद्धा गोड करून देत आहेत. अर्धशतक झळकावलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी. बॅट उंचावली आहे, कारण याचं कारण आहे की अर्धशतक झळकावलंय. सिद्धेश्वर चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक. काय फलंदाजी राहिली आहे. यावर सुद्धा चांगला फटका. कलात्मकता आणि कल्पकता या दोघांचा संगम या एका फटक्यावर जुळून आलं आणि आला आणखीन एक षटकार. षटकारांनी सजले ही पारी. षटकारांनी या खेळीला एक वेगळंच उदाहरण आलंय. धावसंख्या, सांघिक धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 78 वर. यावेळेस पाहूयात, चेंडू घोषित क्षेत्रामध्ये चाललाय. फक्त एकाच धावेसाठी घोषित स्वरूपाची एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक असेल. एका चेंडूवर आता किती धावसंख्या लगावल्या जातील. चला या पुढील सामना आम्ही घोषित करत आहोत. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर षटकाराशिवाय घरी जातील कसे.
जशी सुरुवात केली अगदी हुबेहूब पुलच्या फटक्याने शेवट सुद्धा गोड केलाय. एक मॅच झाली ना पहिली. काय फलंदाजी राहिली. एकूण बेलदारवाडी संघ आता जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 85 धावसंख्या आणि 86 धावसंख्या. 4 षटकांमध्ये 86 धावसंख्येचा पर्वत रोवायचा आहे. पर्वताची चढाई करायची आहे. आणि अरविंदचा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. 21 चेंडून मागे 66 धावसंख्या. मॅरेथॉन खेळी, विस्फोटक खेळी आणि हा विस्फोट अखेरकार बेलदारवाडी संघाला सर्वात उपयुक्त ठरलेला आहे. यानंतरील समालोचन आपण ऐकू शकाल आपल्याच असोसिएशन मधील एक उत्कृष्ट असे समालोचक गणेश पवारांच्या माध्यमातून. ओव्हर टू गणेश सर. धन्यवाद आयुष पाटील सर. तर जाऊया मैदानात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून मी गणेश पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडवी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 भव्य दिव्य असं लबर बॉलचं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात त्या दिवा कोळवाडा 40+ मैदानात ऐरोलीमध्ये. 21 चेंडू मध्ये 66 धावा. विस्फोटक खेळी करून गेला अरविंद. संघाचा संघनायक अरविंद मस्कर मॅन फ्रॉम बेलदारवाडी. काय खेळी केले. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. आणि जसं आम्हाला कळतंय की सागर सरांकडून कळतंय की डीडीने आपल्याला कमेंट केले की वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचं आयोजन म्हणजे एक नंबर, विषय हार्ड अशी त्यांची कमेंट आले. धन्यवाद डीडी सर. आपले हे कौतुकाचे बोल आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण आम्ही जी वाटचाल करतोय वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन मार्फत ती कुठेतरी आम्ही साध्य केली असं आम्हाला वाटेल. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाला विनंती असेल आपण आपले फलंदाज मैदानात पाठवायचे, कारण सामना कुठेतरी थांबलाय. तर जाऊया मैदानात. बेलदारवाडी संघाकडून 86 धावांचं भव्य दिव्य असं बलाढ्य असं आपल्याला
ध्येय अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघासमोर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक स्पोर्ट्स कडून सुशांत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो विशाल. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बेलदारवाडी संघाचा ओपनिंग बॉलर पहिलं षटक घेऊन आलाय बबलू. सामना करतो सुशांत. पहिला चेंडू घेऊन येतो बबलू. सामना करतो सुशांत. फटका लगावण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं, फसला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सुशांत स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, ताकद लावण्याचा प्रयत्न केला पण कुठेतरी फटका फसतोय, एलिव्हेशन कमी पडतंय. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक गॅदर करेपर्यंत एक धावेचा प्रयत्न होता पण कुठेतरी जसं म्हटलं जातं क्रिकेट मधली आत्महत्या धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तो सुशांत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे बबलू. सुशांतची जागा भरून काढण्यासाठी मैदानात अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून आलाय तो. सचिन, पाहूया सचिन आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. प्रयत्न केलाय सचिन. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याला मस्तक देऊन चेंडू जातो दणदण करत. गॅदर करेपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालं. सचिनला धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 1. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बबलू. सामना करतो विशाल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली बबलूने. काय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपल्याला बबलू इथे दाखवतोय. सटीक आणि भेदक असा मारा आपल्याला बबलू कडून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे बबलू. कुठेतरी यष्टीरक्षकाकडून चुकी होते. अतिरिक्त चेंडू आणि एक धाव. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 3. 5 चेंडू नंतर 3 धावसंख्या. पुन्हा एकदा बबलूचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे हर्षद, गॅदर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. काय षटक हाताळलंय. क्षमा करा, रोहन आहे. काय षटक हाताळलंय. पहिलं षटक हाताळत असताना बबलूने
फक्त 3 धावा खर्च केल्या. आधीच दुष्काळात 13वा महिना अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघासाठी, कारण कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धावा यायला पाहिजे होत्या, पण फलंदाजांना रोकी वेटीस धरून ठेवलंय बबलूने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आणि समालोचन कक्षाला मानवंदना देत चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6. जसं मी म्हटलं कुठेतरी गोलंदाजांनी जकडून ठेवलं होतं, त्याचा भरघोस असा समाचार घेताना सचिन आपल्याला पाहायला मिळतो मैदानात. पहिल्या चेंडूवरती गानागती प्रहार केलाय आणि षटकार आलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बबलू आणि अतिरिक्त चेंडू. पंचांचा इशारा वाईटच्या दिशेने. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 10. 1 चेंडू नंतर 10 धावा. पहिलं षटक हातात असताना बबलूने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 11. 2 चेंडू नंतर 11. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसरा अतिरिक्त चेंडू. तिसरा चेंडूचा निर्धाव चेंडूची सांगता केली बबलूने. पुन्हा एकदा सचिनचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा शरीराचा वेध घेऊन चेंडू जातो अतिरिक्त घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा बबलू बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पुन्हा निर्धाव चेंडू. कुठेतरी सचिनचा आत्मविश्वास डगमगतोय की काय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि लगातारचे 4 चेंडू सचिनने निर्धाव घालवलेत. पुन्हा एकदा सचिनचा प्रयत्न. पंचांचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. येणारे 12 चेंडू मध्ये 73 धावांची गरज असेल ती अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाला. ज्या प्रकारे अरविंद मस्करची बॅटिंग झाली होती, तसं कुठेतरी आपल्याला अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी या संघाकडून पाहायला मिळाली नाही. विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अरविंद मस्कर यांची 21 चेंडू 66 धावा वैयक्तिक. आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः कॅप्टन कूल अरविंद मस्कर, बेलदारवाडी संघाचा संघनायक. पहिला चेंडू निर्धाव. दोन्हीकडून आपलं जबाबदारी बजावत असताना अरविंद मस्कर. पुन्हा एकदा चेंडू फिरवलाय. हातामध्ये जादू आहे. चेंडू आतमध्ये वळवलाय आणि चेंडू घोषांकित क्षेत्रात जातो. शरीराचा वेध घेऊन चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 14. चेंडू लॉफ्ट झालाय. लॉफ्ट होऊन चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होईल ती 15. 3 चेंडू नंतर 15 धावा. येणारे 9 चेंडू 71 धावांची गरज असेल अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अचूक टप्पा आणि भेदक मारा आपल्याला पाहायला मिळते. अरविंद मस्कर मॅन फ्रॉम बेलदारवाडी. काय फलंदाजी राहिली अरविंद मस्करची. 21 चेंडू मध्ये 66 धावा करून पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या संघासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा हातातून चेंडू फिरवलाय. क्षेत्ररक्षक आहे, पण कुठेतरी अभिकडून चुकी होते आणि चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धावा आल्या 4. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या होती ती 19. पाच चेंडू नंतर धावसंख्या 19. येणारे 7 चेंडू
67 धावांची गरज. मिश्किल असं अवघड असं ध्येय, पण कुठेतरी त्या ध्येयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय विशाल. 9 प्लस षटकार. धावसंख्या 7 वाढेल. धावसंख्या होईल ती 26 धावा. जसं अरविंद बॅटिंग करत होता त्या दिशेने वाटचाल विशालची पाहायला मिळते. कुठेतरी नो बॉल ची सांगता झाली आणि त्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्या 7 वाढली. धावसंख्या झाली 26. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू हाताळत असताना पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स प्लस वाईटच्या दिशेने अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्यावरती 27. 2 वाईट प्लस 1. धन्यवाद सर. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्यावरती 28. शेवटचा चेंडू. प्रयत्न होता विशालचा धुडकावण्याचा पण कुठेतरी फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. सहा चेंडू 58 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आले शंकर शँकी मॅन फ्रॉम बेलदारवाडी. निर्णायक षटक. स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो सचिन. 6 चेंडू 58 ची गरज. 6 लिगल डिलिव्हरीज आणि बेलदारवाडी संघ पुढच्या फेरीत पात्र होईल. आणि त्याच दिशेने प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती यष्टीरक्षकाच्या हातात झेल जातोय आणि बाद होतो सचिन. पाच चेंडू 58 धावा. अवघड असं बलाढ्य असं ध्येय समोर उभं असताना कुठेतरी अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी या संघाने त्याला लढत दिली. झुंज केली. 2 हात केले. येणारे 5 चेंडू ठरवतील. 5 लिगल डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शंकर. पंचांचा इशारा होतोय वाईटच्या दिशेने. धावसंख्या 1 वाढेल. पाच चेंडू 57 धावांची गरज. पुन्हा एकदा शंकर यांचा दिशाहीन गोलंदाजी. पिचच्या बाहेर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला. नो ची सांगता होते. नो चेंडूची सांगता. धावसंख्या 1 वाढेल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा पूर्वपूर्व उपयोग करून घेता आला नाहीये पाटील यांना. शंकर यांनी निर्धाव चेंडूची सांगता केली. 4 लिगल डिलिव्हरीज कुठेतरी शंकर यांना. आणि शंकरचा खरपूस असा समाचार घेतलाय पाटील यांनी आणि पाटील यांच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्येवरती 36. येणारे 3 चेंडू. कुठेतरी या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालं की जे हारजीत मधलं जे अंतर आहे ते कमी करायचंय. कुठेतरी धावांचा पंचांचा इशारा येतोय. चौकार. धावसंख्या 4 वाढेल. धावसंख्या होईल ती 40. पाटीलच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. धावसंख्या 6 वाढेल. धावसंख्या होईल ती 46. सामना पूर्णपणे जरी बेलदारवाडी संघाकडे झुकलेला असला तरी कुठेतरी या सामन्यामध्ये या धावांचा अंतर कमी करायचा असा निर्णय पाटील यांनी केलेला दिसतोय.
कारण षटकार चौकारांची भाषा फक्त पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पाटलांचा प्रयत्न होता पण फसलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले.